नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघताय रोखठोक. लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने अकोल्याच्या लढतीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. ती एवढ्यासाठी की महाविकास आघाडी किंवा इंडिया फ्रंटमध्ये समावेशासंदर्भात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सगळ्या दोन्ही बाजूनी सुरू होते, पण ते नाही जमू शकलं. त्यामुळे अकोल्याच्या लढतीमध्ये काय होईल, काँग्रेसनं असा एक विचार होता की प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या 7 उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. 2 ठिकाणी त्यांनी पाठिंबासुद्धा जाहीर केला. त्यामुळे त्याच्या बदल्यामध्ये काँग्रेस या त्यांच्या पाठिंब्याच्या उपकाराची जाणीव ठेवून अकोल्यामध्ये त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही असं सगळ्यांना वाटलं होतं. परंतु तसं प्रत्यक्षात झालं नाही. त्याच्यामुळे अकोल्यात काँग्रेसनी डॉक्टर अभय पाटील यांच्या रूपाने एक नवा चेहरा दिलेला आपल्याला दिसतोय. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी कोणतीही भूमिका न घेता महाविकास आघाडीसोबत जावं आणि स्वतःचे 2-3 खासदार निवडून आणावे अशा पद्धतीची अपेक्षा असणारा खूप मोठा एक वर्ग होता. शेवटी तिसरी आघाडी निर्माण करून प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात स्वतंत्र उमेदवार टाकायला सुरुवात केली. तेव्हा ते टीकेचे धनीसुद्धा झाले. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करायला लोक लागले. महात्मा गांधींचे पंतू तुषार गांधी यांनीसुद्धा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांवर टीका केली. त्यांनीही सुद्धा त्याला काउंटरमध्ये उत्तर दिलं. परंतु नेमकं कोण कोणाचं कसं चुकलं याच्याकडे जर आपण नजर मारली तर मला वाटते त्याच्या दोन्ही बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीत जर समावेश करायचा होता किंवा इंडिया फ्रंटची स्थापना झाली, त्या इंडिया फ्रंटच्या स्थापनेच्या वेळी जिथे सर्व असे काही पक्ष होते, कम्युनिस्ट पक्ष होते, छोटे छोटे पक्ष होते की ज्या पक्षांचा एकही खासदार नाही, त्यांचा फारसं विधानसभेत कोणा प्रतिनिधित्व नव्हतं, तरीही इंडिया फ्रंटच्या निर्मितीनंतर ज्या पद्धतीने त्यांना सन्मानाने बोलावण्यात येत होतं, बैठकांना समाविष्ट करून घेण्यात येत होतं, तेव्हा मला वाटते महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली गेली 25-30 वर्ष महाराष्ट्रातला ओबीसी समूह, शोषित, वंचित, बहुजन समूह जो एकवटलेला आहे, भलेही त्यांच्या आजच्या घडीला विधानसभेत कुणी नसो, लोकसभेत कुणी नसो, परंतु मागच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 6% आणि 4% या पद्धतीचं मतदान घेऊन एक 45-50 लाख मतं महाराष्ट्रामध्ये घेऊन त्यांनी काँग्रेसलासुद्धा हे दाखवून दिलं होतं की त्यांचं उपद्रव मूल्य किती आहे किंवा त्यांचा दुसऱ्या बाजूने आपण म्हणूया प्रभाव किती आहे. त्याच्यामुळे अशा एका नेत्याला जर आपल्याकडे समाविष्ट करून घ्यावंसं तेव्हा त्या काळात जर काँग्रेसच्या नेत्यांना वाटलं होतं तर त्यांनी इंडिया फ्रंटची जेव्हा निर्मिती झाली, गठन झालं, तेव्हा थेट यापैकी शेवटी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. देशभरातल्या आंबेडकरी समूहाचं एक ते राष्ट्रीय नेतृत्व आहे. तुम्ही भलेही त्यांना मानत नसाल, परंतु लाखो आंबेडकरी समूह, बौद्ध समूह, त्यांना मानणारे इतर 12 बलुतेदारांमधला एक वर्ग ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आपला नेता मानतो. त्यामुळे इंडिया फ्रंटच्या गठनानंतर खरं तर मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील किंवा त्याचे निमंत्रक नितीश कुमार असतील, या सगळ्यांनी फोन करून जर थेटपणे दिल्लीच्या पहिल्या बैठकीत किंवा मुंबईच्या पहिल्या बैठकीतच जर प्रकाश आंबेडकरांना निमंत्रित केलं असतं तर मला वाटतं हे पुढचं सगळं रामायण घडलं नसतं. महाराष्ट्रात एका राजकीय पक्षाचे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असो, इतर नेते असो, बाळासाहेब आंबेडकरांच्या सुरुवातीपासूनचा अशी हरकत आहे की त्या प्रदेशातले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाना पटोले, बाळासाहेब थोरात किंवा इतर स्थानिक नेत्यांना आहे काय. त्याच्यामुळे त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे की या आघाडीसंदर्भात, युतीच्या संदर्भात, सीट शेअरिंगच्या संदर्भात जर आपल्याशी कोणी बोललं पाहिजे तर केंद्रीय नेतृत्वानं बोललं पाहिजे. परंतु काँग्रेसची जी सरंजामी पद्धती आहे ती पद्धती ते बदलायला तयार नाहीत, 4 पावलं मागे यायला तयार नाहीत. त्याच्यामुळे हा अस्तित्वाचा मुद्दा किंवा अहंकाराचा मुद्दा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी न करता या उलट काँग्रेसच्या वतीनं, काँग्रेसच्याकडून झाल्याचं आपल्याला दिसतंय.
हे सगळं झाल्यानंतर ठीक आहे की केंद्रीय पातळीवर इंडिया फ्रंटमध्ये सहभागी होता येत नसेल तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये आपला सहभाग झाला पाहिजे. सुरुवातीपासून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे की यावेळी फॅसिस्ट प्रवृत्तीच्या संघ परिवाराला, भारत संविधान बदलण्याच्या वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या मित्रपक्षाला आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पराभूत करायचं आहे आणि एकत्रितपणे जर आपण पराभूत करू शकलो तर मला वाटते की समानतेच्या न्यायानं आपण निश्चित पुढे जाऊ आणि संविधानाचं अधिक रक्षण करू. ही भूमिका त्यांची सर्वांना पटणारी होती. म्हणूनच महाराष्ट्रातल्या सगळ्या पुरोगामी क्षेत्रातली माणसं असतील, आंबेडकराईट असतील, संविधानाला मानणारे माणसं असतील, या सगळ्यांनी प्रामुख्यानं असा एक हट्ट केला की यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये आंबेडकरांनी या महाविकास आघाडीत सहभागी झालं पाहिजे. परंतु हे कोण म्हणत होतं की ज्या लोकांना राजकारणातलं काही कळत नव्हतं, एक त्यांची उदात्त भावना होती की यावेळी भारतीय जनता पक्षाला एक धडा आपण शिकवला पाहिजे. 400 पारच्या वल्गना करणाऱ्या, देशाच्या संविधानिक सगळ्या संस्थांना बदनाम करणाऱ्या आणि देशाचा अतिशय बेताल कारभार हाकणाऱ्या मोदी शहा हे पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत येऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत आलं पाहिजे असा मानणारा जो वर्ग आहे त्याला प्रत्यक्षात राजकारण कळत नव्हतं. त्यांची ही भावना होती, त्यांच्या भावनेचा आपण आदर केला पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून त्यांच्या काय काय अडचणी आहेत, स्वतःचा पक्ष चालवताना महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदारांना, छोट्या छोट्या सामाजिक संघटनांना, भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील, सोनार, सुतार, लोहार, घिसाडी, ह्या सगळ्या समूहाच्या नेत्यांना त्या जिल्ह्यात सांभाळून घेताना त्यांच्या राजकीय अस्तित्वाची जर लढाई लढायची असेल तर त्यांच्या हाताला काहीतरी काम दिलं पाहिजे. उद्या या समूहापैकी कोणत्या समूहाला महाविकास आघाडी उमेदवारी देते हे सगळं बघण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी ज्या काही भूमिका स्वतःच्या मांडायला पाहिजे होत्या त्या भूमिका एक पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांच्या अतिशय योग्य होत्या. परंतु सगळ्यांचा आग्रह असा होता की त्यांनी छोटा पक्ष असतानासुद्धा ज्या पद्धतीने महाविकास आघाडीनं त्यांना सन्मानाने बोलावलेलं नाही, सुरुवातीला त्यांच्या प्रतिनिधींचा अपमान करणे ही फार मोठी घोडचूक महाविकास आघाडीच्या वतीनं घडली आणि प्रत्यक्षात वारेमाप दररोज सकाळी उठून घोषणा करणारे उभाटा सेनेचे संजय राऊत यांनीसुद्धा आम्ही 3चा प्रस्ताव दिला, 4चा प्रस्ताव दिला. या पद्धतीने एखाद्या पक्षाच्या नेत्याला, राष्ट्रीय नेत्याला अशा पद्धतीने 2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या या पद्धतीनं वागणूक देणे हेही चुकीचं आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं तेही दुसऱ्या वेळी असं चुकलं की त्यांनी जी भूमिका घेतली की आधी तुम्ही तिन्ही पक्षात स्वतःचं शीट शेअरिंग करून घ्या आणि मग तुमच्या वाट्याला, प्रत्येकाच्या वाट्याला जे आलं मग मी प्रत्येकाजवळ जाऊन व्यक्तिगतरित्या ती मागणी करेल. वास्तविक हा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांचा अतिशय चुकीचा होता. असं कधी होत नसते. काँग्रेसच्या वाट्याला, उभाटाच्या वाट्याला, शरद पवारांच्या पक्षाला वाट्याला आल्या एका जागा आल्या आणि त्या मग प्रत्येकाजवळ, तिघांजवळ जाऊन 3 नेत्यांजवळ मागून घेणं असं कधीही आघाडीत होत नाही. ही भूमिका त्यांची चुकली. त्याच्यामुळे भूमिका एक राजकीय भूमिका म्हणून निश्चित चुकल्या, परंतु एक पक्षाचे नेते म्हणून एक आत्मसन्मान जपणं, लाचारीची परिस्थिती येऊ न देता स्वतःचे सगळे कार्यकर्ते, चाहते यांना सगळं सांभाळून घेऊन पुढचं दीर्घकाळाचं राजकारण चालवणे ही जी तारेवरची कसरत आहे, ही तारेवरची कसरत करताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर काही ठिकाणी एक राजकीय निर्णय म्हणून चुकले असतील, परंतु 100% त्यांचा काहीतरी त्यांच्यावर सतत आरोप लावणं हेही मला वाटते अतिशय चुकीचं आहे. एक व्यक्तिगत माझं असं मत आहे की यावेळी जर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एक 5 किंवा 6 जागा स्वीकारल्या असत्या तर एक चांगला मेसेज गेला असता. एक 2-3 त्यांचे खासदार आले असते, कदाचित देशाचं चित्र वेगळं राहिलं असतं. एक आयुष्याच्या एका उत्तरार्धात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर केंद्रात मंत्री व्हावे, सत्तेत यावे असं ज्यांना वाटते त्यांचीही संख्या महाराष्ट्रात खूप मोठी आहे. याचा अर्थ त्या राजकीय भूमिका त्यांच्या नेहमीच काही योग्य असतात अशातलाही भाग नाही. शेवटी ज्याला त्याला त्याच्या पक्षाचं राजकारण करायचं असते, राजकीय भूमिका काही मांडायच्या असतात. प्रत्येक जिल्ह्याचं राजकारण वेगळं असते, प्रत्येक समूहाशी डिलिंग करताना त्यांचं राजकारण वेगळं असते. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा प्रकाश आंबेडकर एखादी सामाजिक भूमिका घेतात, राजकीय भूमिका घेतात, तेव्हा निश्चितच ते इतरांना कळेनाशी असते.
ठीक आहे, प्रत्येक माणसाचं समजलं पाहिजे अशातला भाग नाही. परंतु यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत 4 पावलं थोडंसं मागे येऊन महाविकास आघाडीसोबत ॲडजस्टमेंट करून थोडासा संयम ठेवून जर ते महाविकास आघाडीमध्ये आले असते तर मला वाटते एक महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं. ते स्वतः त्यांचे 2-3 खासदार आले असते, केंद्रात ते मंत्री झाले असते, अनेक गोष्टी चांगल्या घडल्या असत्या. शेवटी सामाजिक जर क्षेत्रात सुधारणा करायची असतील तर जोपर्यंत राजकीय पाठबळ तुम्हाला लाभत नाही तोपर्यंत तुम्ही सामाजिक सुधारणा करू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन असतील, दलितांचं राजकारण करणारे असतील, अशा नेत्यांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मला वाटते सगळा स्वाभिमान विकून बसलेले रामदास आठवले असतील, महाविकास आघाडीच्या सोबत शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणारे जोगेंद्र कवाडे असतील, राजेंद्र गवई असतील, इतर सगळे जे असतील की ज्यांना अजिबात पाठीचा कणा उरलेला नाही, अशा परिस्थितीमध्ये पाठीचा कणा शाबूत असणारा रिपब्लिकनमध्ये आणि बहुजनांच्या राजकारणामध्ये कोणी जर नेता असेल तर तो आजच्या घडीला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत. म्हणून प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातल्या लोकांच्या अपेक्षा अधिक वाढलेल्या आहेत. बघा, एखादा माणूस जर ज्या पद्धतीने वागतो, स्वाभिमानाचं राजकारण करतो, तर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. म्हणून यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत जुळून घेऊन एक परिवर्तनवादी सेक्युलर मतांचं विभाजन कसं टाळता येईल असा प्रयत्न त्यांच्याकडून झाला असता तर ते निश्चित झालं असतं. परंतु ते शेवटी होऊ शकलं नाही. शेवटी एक राजकीय तडजोडी असतात, राजकीय ॲडजस्टमेंट असतात. जो राजकीय पक्ष चालवतो त्यालाच त्या गोष्टी माहीत असतात. तुम्हाला मला उठसूट बोलण्याला काही अर्थ नाही. गेली 30-35 वर्ष मी पत्रकारिता करतो. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं राजकारणसुद्धा मी जवळून पाहिलेलं आहे. प्रकाश आंबेडकर थोडेसे हट्टी आहेत, ते गूढ स्वभावाचे आहेत. ते एखादा निर्णय घेतात तेव्हा तो त्या निर्णयावर ते अतिशय ठाम राहतात. मग कोणत्याही जवळच्याही माणसाचं ते ऐकत नाहीत. राजकारणाची प्रत्येकाची आपली एक तऱ्हा असते, परंतु अगदीच ते संविधानाचे दुश्मन आहेत, देशाचे दुश्मन आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत असंही आरोप करायला मी तयार नाही. आता ते त्यांच्या राजकीय पक्ष चालवत असताना, राजकीय पक्षाचं अस्तित्व स्वतंत्र ठेवत असताना जर कोणाला फायदा, नफा, तोटा झाला आणि त्याचा ॲनालिसिस करताना आपण जर असं म्हणत असू की याचा अमुकांना फायदा झाला, टमुकांना फायदा झाला, याचा अर्थ स्वतःच्या राजकीय पक्षासाठी संघर्ष करणारा माणूस भारतीय जनता पक्षाला किंवा इतर कुठल्या फॅसिस्ट शक्तीला विकलेला असतो असं अजिबात मानणाऱ्यापैकी मी नाही. परंतु असं निश्चित मानतो की यावेळी तडजोड करून काहीतरी राजकीय भूमिका महाविकास आघाडीच्या वतीनं बाळासाहेब आंबेडकरांनी घ्यायला हवी होती. ही भूमिका घेण्यात ते चुकले असं माझं ठाम मत आहे. मित्रो, आतापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोकठोक या चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.